हॅलो फ्रेंड, आज आपण DEMचं नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत. लेक्चर नंबर 6. एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. सिम्प्लिफाय b प्लस BC b प्लस B बार C b प्लस D 3 ब्रॅकेट दिलेले आहेत. हे तुम्हाला सिम्प्लिफाय करून शॉर्ट आन्सर आपल्याला इथे काढायचं आहे. पहिले इथे काय केलं बघा, b कॉमन काढलं, काय राहिलं 1 प्लस C राहिला. नंतर काय राहिलं b प्लस B बार C b प्लस D. ऑर लॉ यूज केलेला आहे, ऑदर लॉ यूज केलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, इथे यूज करायचं आहे. बी जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहील 1 प्लस सी. 1 प्लस सीचे आन्सर काय येणार 1 येणार. हे दोन्ही ब्रॅकेट आहे असेच लिहून घेतले. वरतीचे दिलेले आहेत तिथं लॉ आपण यूज केलेला नाही. फक्त कोणता लॉ येणार ते मी सांगितलेलं आहे. इथं काय केलेलं आहे, 1 नाही लिहिला तर चालतो. बी बाहेर आलेला आहे सिंगल. हा बी न ह्या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. हे दोन्ही ब्रॅकेट आहे असं लिहून घेतलं. मग बीनं मल्टिप्लाय केलं तर काय येईल, बी इंटू बी आलेलं आहे. बी इंटू बी बार इंटू सी इथं दिलेलं आहे. आणि बी प्लस डी ॲज इट इज इथं लिहून घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट बी प्लस बी. हे जर तुम्हाला बघायचं असेल बी प्लस बी हे तर मल्टिप्लाय आहे ना, तर अँड लॉ आपल्याकडे आहे. मी दाखवतोय तुम्हाला. अँड लॉ सगळ्यांना दिसतो. अँड लॉ थोडंसं रेड पेन असल्यामुळे दिसत नाही, मी ते लॉ लिहितो. अँड लॉ. अँड लॉमध्ये हे इक्वेशन आहे ए इंटू ई. ए इंटू ए असेल आन्सर एचं असेल. तसं बी इंटू बी बीच असणार आहे. प्लस ए इंटू ए बार आन्सर काय आलं 0 आलं. मग बी इंटू बी बार आन्सर सुद्धा काय येणार 0च येणार. म्हणजे 0 इंटू सी. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर बी प्लस डी. आता बी प्लस 0 इंटू सी म्हणजे 0च आला. म्हणजे बी प्लस 0. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बी प्लस डी. ओके, बी प्लस 0 बीच येणार आहे. कोणत्याही संख्येमध्ये 0 जरी ॲड केलं तर तीच संख्या येते. म्हणजे बी प्लस 0 बी आला. हे मल्टिप्लाय आहे. ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं बी प्लस डी. ठीक आहे, तर बी न मल्टिप्लाय करा आतमध्ये. ब्रॅकेटच्या आतमध्ये बी न बीला मल्टिप्लाय होईल, बी न डीला मल्टिप्लाय होईल. बी इंटू बी असं येईल. प्लस बी इंटू डी. लक्षात येतं आहे. ओके, किंवा चल असंही करू आपण. बी इंटू बी काय आलं, जस्ट घेतलेलं एक्झाम्पल इथं बघा. ए इंटू ए असेल तर बी इंटू बी बी असणार. प्लस बी इंटू काय आला डी आला. दोन्हीमध्ये बी कॉमन दिसतो. बी कॉमन बाहेर घेतला काय येईल 1 प्लस डी. आणि 1 प्लस डी म्हणजे ऑर लॉ आहे. दाखवतो तुम्हाला मी इथं. हे ए आहे. ए प्लस 1 किंवा 1 प्लस ए आन्सर काय येतं 1च येतं. म्हटल्यानंतर 1 प्लस डीचा आन्सर सुद्धा 1च येणार. बी इंटू 1 म्हणजेच आन्सर काय आलं तुमचं बी. लक्षात आलं का बघा. एक्झाम्पल सिम्पल आहे, तुम्हाला समजून येईल. हे फॉर्म्युले आहेत त्याचे. बी इंटू बीचा हा अँड लॉ येतो इथं. ओके, मी लॉ लिहितोय. इथं येतो ऑर लॉ. हवं तर मी इथं व्हॅल्यू लिहितो. बी इंटू बी आन्सर येतं बी. 1 प्लस डी आन्सर येतं 1. तुमच्या माहितीकरता लिहिलेलं आहे. बी प्लस 0 बी. फॉर्म्युले पुटअप केलेले आहेत फक्त मी. ओके, इथं बी इंटू बी बी आला. बी इंटू बी बार 0 आला. संपलं. हे फॉर्म्युले त्या ठिकाणी ते यूज केलेले आहेत. हे झालं सेकंड एक्झाम्पल. आपण आता थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, प्रत्येक टाईपचं एक एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. रिपीट करायची काही गरज नाही असं मला वाटतं. तर थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा,
तुम्हाला प्रूव्ह दॅट विचारलेलं आहे. प्रूव्ह दॅटचं मिनिंग काय? LHS घ्या, सॉल्व करून तुम्हाला RHS मिळवायचं आहे. ओके, LHS लिहितो याला. लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. मी पहिला LHS लिहून घेतो. इथं आपल्याला LHS ही साईड आहे. ABC, A चा बार आहे, B चा बार आहे, प्लस A बार BC प्लस AB बार. लक्षात येतं? चला नेक्स्ट. पहिले दोन व्हॅल्यू जे आहेत A बार B बार C आणि A बार BC, ह्या दोघांच्या मध्ये बघा, मी तर स्टार मार्क करतो किंवा पेनाने स्टार मार्क करतो. तिथं ह्या दोघांच्या मध्ये A बार आणि C कॉमन आहे, मी ते बाहेर घेतो. बघा, A बार C कॉमन आहे, बरोबर. A बार C बाहेर गेलं तर राहिलं आतमध्ये काय? B बार प्लस इथे काय राहील? B राहील. ब्रॅकेट कंप्लीट करतो, प्लस AB बार. आलं लक्षात? इथं फॉर्म्युला लिहितो. B बार प्लस B असेल तर तुमचा तो ऑर लॉ मध्ये जातो. एक्झाम्पल, याचा आन्सर असतो 1. ही 1 व्हॅल्यू तर पुटअप करतो ना मी, म्हणजे A बार C ब्रॅकेटमध्ये 1 येईल प्लस AB बार. 1 नाही लिहिला तर चालतो. फायनल आन्सर A बार C प्लस AB बार. आणि हेच आन्सर म्हणजे तुमचं RHS आहे. तुम्ही चेक करा, मी सर्कल करतो. हे आन्सर आणि हे आन्सर. लक्षात येतात? दोन्ही आन्सर सेम भेटलेले आहेत. चला मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. आतापर्यंत 3 एक्झाम्पल बघितले, ते आपण सॉल्व केलेले आहेत. हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे बघा. इथं त्यांनी सांगितलेलं आहे, जे एक्झाम्पल दिलेलं आहे, इक्वेशन जे दिलेलं आहे त्याचं लॉजिक सर्किट तयार करायचं आहे. आता लॉजिक सर्किट तयार करण्यासाठी तुम्हाला 7 गेट माहीत पाहिजेत. ते गेट मी इथं तुम्हाला पुन्हा रिपीट नाही करणार आहे, पण सिंपल माहिती असू देत. तुम्हाला हवं तर मी एक कच्चे लॉजिक गेट इथं लिहून दाखवतो तुम्हाला, डोळ्यासमोर तुमच्या असू देत म्हणून. नॉट गेट, ऑर गेट, अँड गेट, नॉर, नॅन, एवढे सफिशियंट आहेत. हा झाला नॉट गेट, ऑर, नॉर, अँड नॅन. ठीक आहे, स्टार्ट करूया. तर बघा, पहिलं जे इक्वेशन आहे A बार B C A B बार A बार C बार, ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, ह्या तिन्ही अल्फाबेटच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनला कोण येतो? अँड गेट येतो, आणि ॲडिशनला ऑर गेट येतो. सिंपल आहे, काही क्रिटिकल नाही. तर मी स्टार्ट करतोय बघा, म्हणजे आपल्याकडे 3 अँड गेट हवेत एवढं आपल्याला कळतंय. म्हणजे इथे एक अँड गेट लागेल, इथे एक अँड गेट लागेल, इथे एक अँड गेट लागेल. मी सिंपल 3 अँड गेट ड्रॉ करून घेतो. एक, दोन, तीन. लक्षात येत आहे? पहिल्या अँड गेटला 3 इनपुट आहेत, A बार B आणि C बार. मी 3 वायर ड्रॉ करतो. आता हे छोटं ड्रॉ झालेलं आहे, मी इथं काढतो बघा. 1 2 3. याला 2 वायर लागतील, हे याच्यासाठी काढतो. 1 2, आणि हे याच्यासाठी ड्रॉ करतो 1 आणि 2. लक्षात येतं? मी नंबर टाकतो हवं तर.
ह्याला टाकतो नंबर 1, ह्याला नंबर टाकतो 2, ह्याला नंबर टाकतो 3. तर 1 नंबरचं आहे ते इथं लिहिणार मी, हे 2 नंबरचं लिहितो, हे 3 नंबरचं लिहितो. हे सिक्वेन्स चेंज झाला तरी काय फरक पडत नाही. थोडंसं मोठा लॉजिक डायग्राम झालेला आहे. 3 इनपुट हवेत आपल्याला म्हणून मी इथं 3 लाईन काढलेले आहेत. चला आपण पहिल्या इक्वेशनपासून बघू. पहिलं इक्वेशन काय आहे, ए बार आहे आणि आपण फक्त एक वायर काढलेले आहे. मग ए बार हवा असेल तुमच्याकडं अवेलेबल एच असतो, ए बार नसतो. एच ए बार करायचं असेल तर नॉट गेट आहे ना आपल्याकडं. नॉट गेटचं काम काय, ए इनपुट दिलं आउटपुट मिळतं आपल्याला, ए बार मिळतं. तर इथून वायर काढणार, ह्या दोघांच्या मध्ये नॉट गेट लावतो. झालं. इथं ए दिला असाल तर या पॉईंटला तुम्हाला ए बार मिळतो. आलं लक्षात. सेकंड काय आहे इक्वेशन, बी आणि सी, बी आणि सी. लक्षात येतं आहे. चला 2 नंबरचं ए आणि बी बार आहे. पहिल्याला ए डायरेक्टली लिहितो, 2 नंबरला बी मिळतो आपल्याला, बी बार नाही भेटत. तर तुम्ही मगाशी इथे केल्याप्रमाणे नॉट गेट लावामध्ये पुढे वायर जोडा, इथं तुम्हाला भेटून जाईल बी बार. ओके. आणि 3 नंबरचा ए बार आणि सी बार, म्हणजे इथं ए भेटणार, इथं सी भेटणार. ए बारला नॉट गेट लावतो, सीला पण नॉट गेट लावतो, आउटपुट देतो पुढं. म्हणजे इथं जर ए असेल तर इथं असेल ए बार, इथं असेल सी बार, इथं असेल सी, इथं असेल बी, इथं असेल ए, इथं असेल बी बार. मग आता याचा आउटपुट इथं भेटलंच ना तुम्हाला. म्हणजे इथं काय भेटेल, अँड गेटच्या पुढे याला अँड गेट म्हणतात. तिन्ही पण अँड गेटच आहेत. याचं आउटपुट काय आलं, ए, हे नाही घ्यायचं, हे घ्यायचं, ए इंटू बी बार. याचं काय येईल, ए बार इंटू बी इंटू सी. याचं आन्सर काय आलं, ए बार इंटू सी बार. हे इनपुट घ्यायचं नाही, नॉट नंतरचं इनपुट घ्यायचं आहे, ए बार आणि सी बार. ही वायर सरळ पुढे घेतो, ही वायर पुढे घेतली, ही वायर पुढे घेतली. तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, हे मिळालं, हे मिळाले. तिन्ही इक्वेशनच्या 3 वायर आहेत. तिन्हींच्यामध्ये प्लस आहे. आणि प्लस केव्हा येतो, जेव्हा ऑर गेट असतो. ऑर म्हणजेच काय असतं, प्लस. आलं लक्षात. आणि तिन्ही पण इक्वेशन आपल्याला प्लसमध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला इथं ऑर गेट काढावं लागेल. काढला आणि हे सरळ जोडायचं, इथं आणून कनेक्ट करा. 1 2 झालं. आणि याचं आहे आउटपुट. सिंपल. म्हणजे इकडं हे इथून इथं आलं वायरमधून, हे वायरमधून सरळ पुढे गेलं, ह्या वायरमधून सरळ पुढे गेलं आणि इथे जे व्हॅल्यू मिळणार आहेत 1 2 3, ह्या तिन्हींच्या पुढे जाऊन ॲडिशन होते. हे काय काम करतं, ॲडिशनचं. म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल, ए बी बार प्लस ए बार बी सी प्लस ए बार सी बार. या इक्वेशनवरून आपण हे लॉजिक डायग्राम काढलेले आहे. खूप सिंपल आहे. खूप लॉजिक डायग्राम खूप सिंपल असते, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. हे झालं आपलं नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट एक्झाम्पल, याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. प्रत्येक एक्झाम्पल हे आपलं वेगवेगळं असणार आहे. पहिले एक्झाम्पल बघितलात तर फक्त सिम्प्लिफाय, सेकंड पण सिम्प्लिफाय, थर्ड बघितलं प्रूव्ह दॅटचं होतं. फोर्थ एक्झाम्पल बघितलं सिम्प्लिफाय नव्हतं करायचं, त्याने इक्वेशन दिलं होतं आणि त्याचं तुम्हाला सांगितलं होतं की लॉजिक डायग्राम तयार करा. आता हे जे एक्झाम्पल आहे हे थोडंसं आपण टफ एक्झाम्पल म्हणू शकतो. सिम्प्लिफाय पण करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करून जे आन्सर येतं त्याचे लॉजिक डायग्राम काढायचे आहे. ओके, मी स्टार्ट करतोय. एक्झाम्पल लिहून घेतो पहिला. y इक्वल टू ए बी सी प्लस ए बी बार सी प्लस ए बी सी बार. ओके, चला मी पहिल्या दोन्हीसाठी बघतो. याला स्टार मार्क करतो बघा.
ह्या दोघांच्या मध्ये ए आणि सी कॉमन आहे बघा, ए आणि सी कॉमन आहे. तर ए आणि सी कॉमन घेतला तर आतमध्ये इथं राहिला काय बी आणि इथं काय राहिला बी बार, बरोबर, प्लस ए बी सी बार. लक्षात येतं. चला नेक्स्ट ए सी बी प्लस बी बार. इथं ऑर लॉ येतो. ऑर लॉमध्ये बी प्लस बी बार याचा आन्सर असतो 1. इथं लिहिलेलं आहे फॉर्म्युला. हे 1 आन्सर फक्त इथं पुटअप करा. इंटू काय येईल 1 येईल प्लस ए बी सी बार, बरोबर, इक्वल टू 1 नाही लिहिला तर चालतो. आन्सर काय आलं ए सी प्लस ए बी सी बार. नेक्स्ट इथं बघितलं तर फक्त ए कॉमन दिसतो बघा. तुम्ही ए बाहेर काढला तरी चालतो. ए बाहेर काढला, ब्रॅकेटमध्ये काय आलं सी प्लस बी सी बार, सी प्लस बी सी बार. इथं ऑदर लॉ आहेत. ऑदर लॉ काय बघा, सी प्लस बी सी बार असेल तर याचा आन्सर येतं पहिला सी आणि दुसऱ्यातला बी, पहिला सी दुसऱ्यातला बी. ए इन ब्रॅकेट आन्सर काय आलं सी प्लस बी. झालं एक्झाम्पल. मग तुम्ही त्याला मल्टिप्लाय केला तरी चालतो किंवा असं एक्झाम्पल सॉल्व केलं तरी सुद्धा चालतं. मग आता हे जे एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे याचा लॉजिक डायग्राम काढायचा आहे. मग लॉजिक डायग्राम काढत असताना ए हा वेगळा पाहिजे आणि बी आणि सी हे ॲडिशनमध्ये आहेत ना. आणि या ॲडिशन म्हटल्यानंतर हा पॉईंट काय सांगतो इथं नॉट अँड गेट लावा आणि हे काय सांगतं ऑर गेट लावा. कारण इथं लिहितो बघा मल्टिप्लिकेशन असेल तर कोणता गेट लावतात, अँड गेट लावतात. आणि ॲडिशन असेल तर ऑर गेट लावतात. मग पहिला तुम्ही सिंपल काय करा, ॲडिशन करून घ्या ना सी प्लस बीची. मग ॲडिशनसाठी कोणता गेट लावतात, ऑर गेट लावतात. ऑर गेट ड्रॉ करून घेतो मी. काय सी आणि बी, सी आणि बी चालतं. बी सी लिहिलं चालतं, सी बी लिहिलं तर चालतं. याचं आउटपुटची वायर ही आहे. आन्सर काय मिळालं सी प्लस बी. कारण ॲडिशन करतो. आलेल्या ॲडिशनमध्ये कोण लावायचा, ए लावायचा आहे. कशामध्ये, मल्टिप्लायमध्ये. मल्टिप्लायमध्ये कोण येतो, अँड गेट येतो. अँड गेट मी इथं ड्रॉ करून घेतो. अँड गेटला 2 वायर असतील. ओके, ह्याचं एक इनपुट, ह्याचं एक इनपुट, म्हणजे ही वायर इकडे जाईल आणि नेक्स्ट हा कोण असणार आहे, ए असणार आहे. लक्षात येतं. हा ए एकटा शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे एमध्ये आणि सी प्लस बीमध्ये मल्टिप्लाय आहे. हे मल्टिप्लायचं काम करतं, नॉट अँड गेट. आउटपुटला काय येईल, हा ए इंटू सी प्लस बी. अलग लक्षात काय केलं ते, समजा हे जर तुम्हाला क्रिटिकल जाते, अवघड जाते, तर हा ए आतमध्ये मल्टिप्लाय करा. काय मल्टिप्लाय केल्यानंतर ए सी प्लस बी सी, बरोबर. याचं मी तुम्हाला दाखवतो. हे याचं असेल आणि याचं हे इथं ड्रॉ करतोय मी खाली. ए सी प्लस बी सी बघा, ए आणि सी मध्ये मल्टिप्लाय आहे. मल्टिप्लाय म्हटल्यानंतर अँड गेट आला. बी आणि सी मध्ये मल्टिप्लाय, मल्टिप्लाय म्हणजे अँड गेट आला. तुम्हाला अँड गेट किती पाहिजे, 2 पाहिजेत. मी 2 अँड गेट ड्रॉ करून घेतो. 1 2. इनपुट किती आहेत, 2. ए सी बी सी, म्हणजे इथे 2, इथं 2 झालं. ह्याचा आउटपुट, ह्याचा आउटपुट. इथं काय आलं, ए आणि सी. इथं काय आलं, बी आणि सी. झालं. ए आणि सी ते मल्टिप्लाय, डॉट आहे, डॉट. आउटपुट काय मिळालं, ए इंटू सी.
इथे काय मिळालं बी इंटू सी झालं. आणि या दोघांच्यामध्ये काय आहे ॲडिशन आहे. ॲडिशन म्हटल्यानंतर काय पाहिजे ऑर गेट. ही वायर इथं जोडा, ही वायर इथं जोडा झालं. हे आपलं आउटपुट y इक्वल टू AC प्लस BC. हे केलं तरी सुद्धा चालतं, हे केलं तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा हिशोबाने आपण 4 ते 5 एक्झाम्पल बघितलेले आहेत. वेगवेगळ्या टाईपचे बघितले आहेत. काही ठिकाणी फक्त सिम्प्लिफाय करा विचारलं, काही ठिकाणी फक्त प्रूव्ह दॅट विचारलं. इथं सिम्प्लिफाय पण करा विचारलं आणि तुम्हाला लॉजिक डायग्राम पण काढायला विचारलेली आहे. अजून एक हवं तर एक्झाम्पल आपण एक घेऊ. तर लास्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 6. सिम्प्लिफाय करायला सांगितलेलं आहे. सिम्प्लिफाय एक्झाम्पल लेतो. ए बी बार प्लस ए बार बी प्लस ए बी प्लस ए बार बी बार. डायरेक्टली सॉल्व करायला घेतो. सेम कुठे व्हॅल्यू दिसतात त्या व्हॅल्यू चेक करू पहिला आपण. ह्या पहिल्या दोन्हीमध्ये सेम काही नाही दिसत. इथं ए, इथं ए बार आहे. ह्या दोन्हीमध्ये मला बी सेम दिसतो बघा. मी बी कॉमन काढतो या दोन्हीमध्ये. हे पहिला ॲज इट इज लिहून घेतो. ए बी बार प्लस या दोघांच्यामध्ये बी जर कॉमन काढला तर ॲन्सर येईल ए बार प्लस ए प्लस हे आहे असंच येईल ए बार बी बार. मी ॲडिशनचा मोठं सिम्बॉल काढतोय सेपरेशनसाठी समजण्यासाठी. हे आय एस एस लिहून घेतो. ए बार बी प्लस बी आहे तोच. इथं फॉर्म्युला लिहितो ना मी ऑर गेटचा. ऑरचा फॉर्म्युला आहे ए बार प्लस ए असेल तर ॲन्सर येतं 1. ज्याचं ॲन्सर 1 आलं. 1 नाही लिहिलं तर चालतो. प्लस ए बार बी बार. बरोबर. आता पहिला आणि तिसरा ह्या दोघांच्यामध्ये सेम व्हॅल्यू दिसतात त्या एकत्र करतो मी. ए बी बार प्लस ए बार बी बार प्लस बी. नेक्स्ट ह्या दोघांच्यामध्ये जर बघितलं मी इंटरचेंज केले तर हा इकडे घेतला, हा नंतर लिहिला. कारण का ह्या पहिल्याच्या आणि तिसऱ्यामध्ये व्हॅल्यू मला सेम बघायला भेटतात. ह्या दोघांच्यामध्ये बी बार सेम आहे. बी बार कॉमन घेतला, काय राहिलं ए प्लस ए बार प्लस आणि तो कोण राहिला बी. बी बार आहे तोच. ए प्लस ए बार इथं दिलं ना आन्सर. ए प्लस ए बार इक्वल टू आन्सर येतो 1. मी याचं डायरेक्टली आन्सर लिहितो 1 प्लस बी. मग बी बारला 1 मल्टिप्लाय केला तर आन्सर बी बारच येणार प्लस बी. मग ए बार प्लस ए इंटू आन्सर 1 जर येत असेल तर बी बार प्लस बीचं सुद्धा आन्सर 1च येणार आहे. अल्फाबेट चेंज झालेत म्हणून आन्सर बदलणार असं नाही. याचं सुद्धा आन्सर काय येईल फायनल 1च येईल. ठीक आहे. अशा हिशोबाने सिम्प्लिफायचं एक्झाम्पल बघितलेलं आहे आपण. आणि इतके एक्झाम्पल सफिशियंट आहेत असं मला वाटतं. ठीक आहे. तर हे जे 4 ते 5 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत ते तुम्ही 2 ते 3 वेळेला बघून घ्या. खूप सिम्पल आहेत, समजतील. आणि लॉजिकली लक्षात ठेवा, तुम्ही पाठ करू नका. फॉर्म्युले जर पाठ राहत नसतील तर फॉर्म्युल्याचं पेज समोर ठेवा आणि मग एक्झाम्पल तुम्ही कसे सॉल्व केलेले आहेत ते बघू शकता. ठीक आहे. लेक्चर आपण स्टॉप करू. थँक्यू.